नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण मुंबई जिल्हा पोलीस स्पेशल 2024 विषयी खूप महत्त्वाचे 200 प्लस प्रश्न पाहणार आहोत। यामध्ये आपण बीएमसी भरती महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश देखील केलेला आहे। आणि मित्रांनो, खरंच आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, म्हणून आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 2000 लाईक ठेवण्यात आलेला आहे। आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर आपला वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 237 प्रश्न पाहतोय आणि 237 प्रश्न तुम्हाला समजावेत म्हणून आपण एकूण 10 पार्ट बनवलेले आहेत। तर त्यामध्ये आपण पहिला पार्ट आहे मुंबई प्राकृतिक व राजकीय, त्यामध्ये एकूण 65 प्रश्न घेतलेत। पुढील पार्ट आहे मुंबई ऐतिहासिक, 40 प्रश्न आहेत। पुढील आहे मुंबई पोलीस, 16 प्रश्न। मुंबई लोकसंख्यावर 9 प्रश्न आहेत। मुंबईमधील संस्था व मुख्यालयावर एकूण 37 प्रश्न आहेत। आणि मुंबईतील वाहतूक व दळणवळणावर एकूण 22 प्रश्न आहेत। आणि मुंबई पर्यटनावर 27 प्रश्न। आणि मुंबईतील नाट्यगृहांवर 5 प्रश्न। आणि मुंबईतील मनोरंजन संबंधी संस्थांवर 10 प्रश्न घेतलेले आहेत। आणि इतर काही महत्त्वाचे प्रश्न 6 घेतलेले आहेत। असे मिळून आपण एकूण 237 प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, असे 10 पार्ट्स पाडल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ खूप सोप्या पद्धतीने समजणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सर्वात पहिल्यांदा आपण मुंबईबद्दल प्राकृतिक व राजकीय 65 प्रश्न पाहणार आहोत। किती प्रश्न आहेत? तर 65। तर पहिला प्रश्न आहे, बृहन्मुंबई जिल्ह्यातून मुंबई शहर व मुंबई उपनगर असं 2 जिल्ह्यांचं विभाजन कोणत्या वर्षी झालेले आहे? तर 1990 मध्ये झालेले आहे, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, बृहन्मुंबई जिल्ह्यांचे विभाजन झाले तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? तर शरद पवार होते। तर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा मुंबई शहरचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 157 चौरस किलोमीटर आहे, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, तर मुंबईचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? तर मुंबईचे हवामान उष्ण आणि दमट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। पुढील प्रश्न राहील, मुंबईमध्ये मान्सून काळात सरासरी किती पर्जन्य पडतो? तर 250 सेमी, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न, मुंबई उपनगर हा जिल्हा कोणत्या बेटावर आहे? तर साष्टी बेटावर आहे, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न राहील, मुंबईमधील मरीन ड्राईव्हला अजून कोणत्या नावाने ओळखले जाते? तर राणीचा हार या नावाने ओळखले जाते। तर पुढील प्रश्न राहील, मुंबई उपनगर या जिल्ह्याला उत्तरेकडे कोणती नैसर्गिक सीमा लाभलेली आहे? तर कण्हेरी डोंगर ही नैसर्गिक सीमा लाभलेली आहे। तर पुढील प्रश्न, डॉक्टर होमी भाभा अणुसंशोधन केंद्र हे मुंबई उपनगरमधील कोणत्या तालुक्यामध्ये आहे? तर कुर्ला या तालुक्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। तर पुढील प्रश्न आहे, मुंबईमधील सर्वात मोठी नदी मिठी नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये होतो उगम। पुढील प्रश्न, मिठी नदी ज्या माहीम खाडीमध्ये अरबी समुद्राला मिळते, त्या खाडीच्या परिसरात कोणत्या अभयारण्य उभारण्यात आलेले आहेत? तर हा अभयारण्य आहे सलीम अली पक्षी अभयारण्य, ठीक आहे। तर पुढील प्रश्न, मुंबईतील दहिसर नदीचा उगम कोणत्या तलावातून होतो? तर याचे योग्य उत्तर तुळशी तलावातून होत असतो। तर पुढील प्रश्न राहील, मुंबई शहराच्या उत्तरेला कोणती खाडी आहे? तर वसईची खाडी आहे मुंबई शहराच्या उत्तरेला। तर पुढील प्रश्न राहील, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? तर मुंबई शहरामध्ये एकही तालुका नाहीये, लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर पुढील प्रश्न, मुंबई उपनगर या जिल्ह्याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वांद्रे या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा, बांद्रा। तर पुढील प्रश्न, क्षेत्रफळ आणि महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा समजला जातो। तर पुढील प्रश्न, बॉम्बेचे मुंबई असे नामकरण कोणत्या वर्षी करण्यात आलेले आहे? तर 1995 मध्ये करण्यात आलेले आहे। तर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील कोणता एकमेव जिल्हा 3 बाजूने पाण्याने ओढलेला आहे? तर मुंबई शहर हा जिल्हा। तर पुढील प्रश्न, मुंबईमधील कोणत्या ठिकाणी बांधकामाचे दगड काढण्याच्या खाणी आहेत? तर विक्रोळी, भांडूप आणि घाटकोपर, लक्षात ठेवा।
यानंतर मित्रांनो 20वा प्रश्न आहे, तर तारापूर हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 21वा, तर मुंबईमधील कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? तर चेंबूर या उपनगराला म्हटले जाते. तर पुढील प्रश्न राहील, मुंबई शहरात पाणी पुरवठा करणारे तानसा व वैतरणा हे जलाशय कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई शहराला चीनमधील कोणत्या शहराची सिस्टर सिटी म्हणून ओळखण्यात येते? तर शंघाय या, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, मुंबई आणि त्याच्या जवळच्या उपनगराच्या नियोजनाबद्ध विकासासाठी कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे? तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, लक्षात ठेवा मित्रांनो. पुढील प्रश्न, MMRDA ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 26 जानेवारी 1975 मध्ये झालेली आहे. पुढील प्रश्न आहे, MMRDA मध्ये एकूण किती सदस्य असतात? तर 17 सदस्य असतात. तर पुढील प्रश्न, MMRDA चे अध्यक्ष कोण असतात? तर महाराष्ट्राचे नगर विकास मंत्री असतात. तर पुढील प्रश्न आहे, सध्याचे MMRDA चे अध्यक्ष कोण आहेत? तर एकनाथ शिंदे आहेत, लक्षात ठेवा. आणि पुढील प्रश्न, MMRDA च्या आख्याताखाली महाराष्ट्रातील किती स्थानिक स्वराज्य संस्था आहेत? तर 9 नगरपालिका, 9 नगर परिषदा, 1 नगरपंचायत आणि 1000 पेक्षा जास्त खेडी आहेत, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर आपण 30वा प्रश्न पाहूया, तर राज्य शासनाच्या मालकीची आरे मिल्क कॉलनी मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे? तर गोरेगाव या ठिकाणी आहे. तर पुढील प्रश्न, आरे मिल्क कॉलनीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर 1949 मध्ये झालेली आहे. तर पुढील प्रश्न, मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर 26 आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? तर 10 आहेत. पुढील प्रश्न राहील मित्रांनो, मुंबई उपनगर या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर 4 आहेत. पुढील प्रश्न, मुंबई शहर या जिल्ह्यात एकूण किती लोकसभा मतदारसंघ आहेत? तर 2 आहेत. पुढील प्रश्न राहील, महाराष्ट्रात 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक मताने निवडून आलेले पियुष गोयल कोणत्या लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले होते? तर मुंबई उत्तर लोकसभा या, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, पियुष गोयल केंद्रात सध्या कोणत्या खात्याचे मंत्री आहेत? तर वाणिज्य आणि व्यापार मंत्री आहेत. पुढील प्रश्न राहील, महाराष्ट्राच्या विधानसभेतील 288 सदस्यांपैकी मुंबईमधून एकूण किती विधानसभा सदस्य निवडून दिले जातात? तर 36 दिले जातात. तर पुढील प्रश्न राहील, मुंबई उपनगरमधील तुळशी आणि विहार हे 2 तलाव कोणत्या तालुक्यामध्ये आहेत? तर बोरिवली या तालुक्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न, मुंबई उपनगरमधील पवई तलाव कोणत्या तालुक्यात आहे? तर कुर्ला या तालुक्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे 41वा, तर मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे अंधेरी, बोरिवली आणि कुर्ला, एकूण 3 तालुके आहेत, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 42वा आहे, तर मुंबई शहर या जिल्ह्यात किती तालुके आहेत? तर 0 म्हणजे एकही तालुका नाही, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, संपूर्ण 100% नागरीकरण असणारे महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? तर 2 जिल्हे आहेत. कोणते आहेत? मुंबई शहर व मुंबई उपनगर, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे, बृहमुंबईच्या पूर्वेला कोणती खाडी आहे? तर ठाण्याची खाडी आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई उपनगर या जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 446 चौरस किलोमीटर आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 46वा, तर क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? तर बृहमुंबई महानगरपालिका आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न राहील, मुंबई शहराचे स्थान महाराष्ट्रात कोणत्या दिशेला आहे? तर योग्य उत्तर पश्चिम या दिशेला आहे. पुढील प्रश्न आहे, मुंबई शहर हे 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते. तर 7 बेटांमध्ये कोणत्या कोणत्या बेटांचा समावेश होतो? तर कुलाबा, ओल्ड वुमन्स आयलँड, छोटा कुलाबा, मुंबई म्हणजेच बॉम्बे, माझगाव, माहीम, वरळी आणि परळ, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 49वा प्रश्न, तर मुंबई शहरात मुंबई हे नाव कोणत्या देवीच्या नावावरून पडले आहे? तर मुंबादेवी या देवीच्या नावावरून पडलेले आहे. पुढील प्रश्न, मुंबई महानगरपालिकेचा कारभार कोणत्या कायद्याने चालतो? तर मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 या कायद्याने चालत असतो. तर पुढील प्रश्न, मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण नगरसेवकांची संख्या किती आहे? तर 227 आहे. तर मुंबई महानगर स्थानिक विकास प्राधिकरणाच्या
अंतर्गत महाराष्ट्रातील एकूण किती महानगरपालिका येतात? तर 9 येतात. पुढील प्रश्न, क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर हा सर्वात लहान जिल्हा आहे. पुढील प्रश्न, मुंबई उपनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने कितव्या क्रमांकाचा सर्वात लहान जिल्हा आहे? तर दुसऱ्या क्रमांकाचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 55वा, तर मुंबईमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठे उपनगर कोणते आहे? तर अंधेरी हे आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर अंधेरी पश्चिम या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न राहील, मुंबईमधील सर्व उपनगरांची राणी म्हणून कोणत्या उपनगराला ओळखले जाते? तर वांद्रे या, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, मुंबई उपनगर या जिल्ह्यांचे प्रशासकीय मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर वांद्रे या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे मंत्रालय मुंबई या ठिकाणी आहे, तर मंत्रालयाचे बांधकाम कोणत्या वर्षी करण्यात आलेले होते? तर 1955 मध्ये करण्यात आलेले होते. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे विधिमंडळ मुंबईमधील कोणत्या परिसरात आहे? तर नरीमन पॉइंट्स मध्ये आहे, लक्षात ठेवा. कोठे? तर नरीमन पॉइंट, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, सुप्रसिद्ध राजाभाई टॉवर हे महाराष्ट्रातील कोणत्या विद्यापीठाच्या परिसरात उभारले गेले आहे? तर मुंबई विद्यापीठाच्या. यानंतर पुढील प्रश्न, वेगवेगळ्या आजारांवरील लसीचे संशोधन करणारी भारतातील सर्वात जुने जैव वैद्यकीय संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, जंगल बुक ही अप्रतिम कलाकृती मुंबईमध्ये जन्मलेल्या कोणत्या लेखकाची आहे? तर रुडयार्ड किपलिंग, लक्षात ठेवा. काय आहे? तर रुडयार्ड किपलिंग. पुढील प्रश्न, मुंबई मनपाचे आयुक्त नंतर मुंबईचे महापौर तसेच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवणारे मुंबईमधील महान नेते कोणते होते? तर सर फिरोजशाह मेहता होते. तर पुढील प्रश्न, भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर मुंबई आहे, लक्षात ठेवा. मित्रांनो, तर पुढील भागामध्ये आपण ऐतिहासिक मुंबई विषयी खूप महत्त्वाचे काही 40 प्रश्न काढलेले आहेत आणि पहिल्या भागामध्ये आपण प्राकृतिक व राजकीय या 65 प्रश्न पाहिले होते. किती प्रश्न होते? 65. यामध्ये एकूण 40 खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न राहील, तर मुंबईमधील बेटे ब्रिटिशांना कोणाच्या लग्नामध्ये 11 मे 1661 ला आंदण म्हणून मिळाली होती? तर याचे योग्य उत्तर, इंग्लंडचा राजकुमार चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालचा राजा जॉन चौथा यांची मुलगी कॅथरीन यांच्या विवाह सोहळ्यामध्ये, लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर ब्रिटिशांनी कोणत्या वर्षी मुंबई हे बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर दिले? तर 1668 मध्ये. केव्हा? तर 1668 मध्ये. पुढील प्रश्न, ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीला किती रुपये भाडे तत्वावर मुंबई हे बेट दिले होते? तर वार्षिक 10 पाउंड्स, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीने आपले मुख्यालय सुरत वरून मुंबईला हस्तांतरित केले? तर 1687 मध्ये. पुढील प्रश्न, मुंबईमधील किती ठिकाणे हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये आहे? तर 2 ठिकाण आहेत. पुढील प्रश्न, मुंबईमधील कोणते 2 स्थळ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीमध्ये आहे? तर पहिले आहे हे छत्रपती शिवाजी टर्मिनल्स आणि दुसरे व्हिक्टोरिया गॉथिक आर्ट्स इमारती, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जागतिक वारसा स्थळ दर्जा कोणत्या वर्षी देण्यात आलेला आहे? तर 2004 मध्ये देण्यात आलेला आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न राहील, व्हिक्टोरियस गॉथिक आर्ट्स डेको इमारतींना कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ दर्जा युनेस्कोने दिलेला आहे? तर 2018 मध्ये देण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईमध्ये कोणत्या वर्षी भरले होते? तर 1885 मध्ये भरले होते. पुढील प्रश्न, कविजी दावर यांनी भारतातली पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये कोणत्या वर्षी सुरू केली? तर 1854 मध्ये सुरू केली होती. पुढील प्रश्न, मुंबई दूरदर्शन केंद्राची स्थापना केव्हा झाली? तर 2 ऑक्टोबर 1972 मध्ये झालेली आहे. पुढील प्रश्न 12वा राहील, तर मुंबईत निवासाला असताना महात्मा गांधीजींचे वास्तव्याचे ठिकाण कोणते होते? तर मणिभवन हे होते, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मुंबईचा सिंह असे कोणाला म्हटले जाते? तर फिरोजशाह मेहता यांना म्हटले जाते. तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कोणता आहे? तर सेन्सेक्स आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न राहील 15वा, तर कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मुंबईमधील नॅशनल स्टॉक
एक्सचेंज म्हणजेच राष्ट्रीय रोखे बाजाराची स्थापना झालेली आहे. तर MJ फेरवाणी समिती लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मुंबईमधील सुप्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल ताजमहलची उभारणी कोणी केली? तर जमशेदजी टाटा यांनी केलेली आहे. कोणी? जमशेदजी टाटा. पुढील प्रश्न, सिंध आणि अफगाण यांच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या ब्रिटिश जवानांच्या स्मरणार्थ बांधलेले सेंट जॉन्स चर्च दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? तर अफगाण चर्च या नावाने ओळखले जाते. पुढील प्रश्न, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचे मुंबईत निवासस्थान जिना हाऊस हे मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे? तर मलबार हिल या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, बॉम्बे एशियाटिक सोसायटीची स्थापना कोणी केली? तर याचे योग्य उत्तर जेम्स मॅकिंटोश यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मुंबईतील संस्थेची स्थापना कोणी केली होती? तर दोराबजी टाटा 1936 मध्ये केलेली आहे. तर पुढील प्रश्न, मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा गणेश उत्सव मुंबईतील कोणत्या ठिकाणावरून 1893 पासून सुरू झाला? तर गिरगाव या ठिकाणातून सुरू झालेला आहे. पुढील प्रश्न, मुंबई शेअर बाजाराची स्थापना कोणी केली? तर प्रेमचंद रायचंद यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न, आशिया खंडातील पहिला शेअर बाजार कोणता आहे? तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, मुंबईमध्ये सुप्रसिद्ध असणारा लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर 1934 मध्ये झालेली आहे. पुढील प्रश्न, संयुक्त महाराष्ट्र चळवळीत शहीद झालेल्या हुतात्म्यांचे स्मारक असणाऱ्या ऐतिहासिक चौकांचे नाव काय आहे? तर हुतात्मा चौक आहे. पुढील प्रश्न, हुतात्मा चौकाचे जुने नाव काय आहे? तर फ्लोरा फाउंटन चौक आहे. तर 2010 मध्ये झालेला आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मुंबईमधील कोणत्या संग्रहालयाला युनेस्कोने एशियाई पॅसिफिक हेरिटेज अवॉर्ड्सने सन्मानित करण्यात आलेले आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. तर पुढील प्रश्न, जागतिक वारसा स्थळात समाविष्ट असणारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस च्या इमारतीची रचना कोणत्या ब्रिटिश अभियंत्याने केलेली आहे? योग्य उत्तर राहील फ्रेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी केलेली आहे. पुढील प्रश्न, मुंबईचा पहिला राजा म्हणून कोणाला ओळखले जाते? तर राजा भीमदेव यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न, मुंबईमध्ये कॉटन किंग म्हणून प्रसिद्ध असणारे तसेच मुंबई शहर बाजार स्थापनेत मोठा वाटा असणारे व बँक ऑफ बॉम्बेचे संस्थापक कोण होते? तर प्रेमचंद रायचंद होते. पुढील प्रश्न, मुंबईमधील कोणते महान समाजसुधारक एशियाटिक सोसायटीचे पहिले भारतीय सदस्य होते? तसेच बॉम्बे लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे ते पहिले भारतीय सदस्य होते. तर योग्य उत्तर जगन्नाथ नाना शंकरशेठ होते. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, मुंबईमधल्या कोणत्या व्यक्तीने भारतातील लोह पोलाद उद्योगाचा पाया घातला? तर जमशेदजी टाटा यांनी घातलेला आहे. पुढील प्रश्न, भारतीय अणु कार्यक्रमाचे जनक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संस्थापक होमी जहांगीर भाभा यांचा जन्म कोठे झाला? तर मुंबई या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न, स्टुटगार्ड येथे भारतीय ध्वज फडकवणाऱ्या मदाम कामा यांचा जन्म कोठे झाला? तर मुंबईमध्ये झाला. प्रश्न आहे, ब्रिटिश काळात इंग्लंडचा राजा किंग जॉर्ज पाचवा आणि क्वीन मेरी यांच्या स्वागतासाठी मुंबईमध्ये कोणती वस्तू उभारली? तर गेटवे ऑफ इंडिया ही वस्तू उभारली होती. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, इंग्लंडमधील बिग बेन या घड्याळी मनोऱ्याच्या धर्तीवर मुंबईमध्ये कोणता घड्याळी मनोरा बांधला गेला? तर राजाबाई टॉवर. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भारतातील पहिले कायमस्वरूपी क्रीडा स्थळ म्हणून ओळखले जाणारे ब्रेबॉर्न स्टेडियम कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, मुंबईमधील सुप्रसिद्ध आझाद मैदानांचे जुने नाव काय होते? तर बॉम्बे जिमखाना मैदान होते. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न राहील 39वा. तर सुप्रसिद्ध शिवाजी पार्कची निर्मिती महानगरपालिकेने कोणत्या वर्षी केली? तर 1925 मध्ये केलेली आहे. पुढील प्रश्न, शिवाजी पार्कचे जुने नाव काय होते? तर माहीम पार्क होते. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, आपण मुंबई पोलीस विषयी खूप महत्त्वाचे काही 16 प्रश्न पाहणार आहोत. किती प्रश्न आहेत? 16 प्रश्न घेतलेले आहेत आपण यामध्ये. तर पहिला प्रश्न आहे, मुंबईसाठी स्वातंत्र्य पोलीस आयुक्त पद कोणत्या वर्षी निर्माण करण्यात आलेले आहे? तर 1856 मध्ये करण्यात आलेले आहे. तर पुढील प्रश्न, बृहन्मुंबई पोलीस दलाचे पहिले भारतीय पोलीस कमिशनर कोण होते? तर SS
भरूचा होते, लक्षात ठेवा कोण होते, एस भरूचा. तर पुढील प्रश्न, स्वातंत्र्यानंतर बॉम्बे पोलीसचे पहिले पोलीस प्रमुख कोण होते, तर जे.एस. भरूच होते, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, बॉम्बे प्रांताचे पहिले पोलीस आयुक्त कोण होते, तर सर फ्रँक सॉटर होते 1864 मध्ये. पुढील प्रश्न, मुंबई पोलीसमध्ये श्वान पथकाची स्थापना केव्हा करण्यात आलेली आहे, तर 1965 मध्ये करण्यात आलेली आहे. तर मुंबई पोलीसमध्ये संगणकाचा वापर पहिल्यांदा कधीपासून सुरू झालेला होता, तर 1976 मध्ये सुरू झालेला होता. तर पुढील प्रश्न राहील, सध्याच्या मुंबई पोलीस मुख्यालयाचे डिझाइन कोणी केलेले आहे, तर जॉन ॲडम्स 1894 मध्ये केले, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर मुंबई पोलीसमध्ये सध्या एकूण किती पोलीस झोन आहेत, तर 12 आहेत, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि पुढील प्रश्न, मुंबईमध्ये पोलीस ठाण्यांची संख्या एकूण किती आहे, तर 94 आहे, लक्षात ठेवा. हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तर पुढील प्रश्न, मुंबई पोलीस दलावर राज्याच्या कोणत्या खात्याचे नियंत्रण असते, तर गृह खात्याचे नियंत्रण असते. तर पुढील प्रश्न आहे, मुंबईतील सर्वात जुन्या पोलीस ठाण्याचे नाव काय आहे, तर पायधुनी पोलीस ठाणे आहे. तर पुढील प्रश्न, आधुनिक बृहन्मुंबई पोलीस दलाची स्थापना कोणत्या दिवशी झाली, तर 1 ऑक्टोबर 1945 मध्ये झालेली आहे. पुढील प्रश्न, मुंबई पोलीस अधिनियम हा कोणत्या वर्षीचा आहे, तर 1951 मध्ये आहे, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत, तर देवेन भारती आहेत. तर पुढील प्रश्न, मुंबईसाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद कधी निर्माण करण्यात आलेले होते, तर जानेवारी 2023 मध्ये निर्माण करण्यात आलेले होते. तर पुढील आणि शेवटचा प्रश्न आहे यामधील, तर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांच्या अधिपत्यांखाली किती सह पोलीस आयुक्त असतात, तर 5 असतात, लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो, आपण मुंबईमधील लोकसंख्येविषयी खूप महत्त्वाचे काही 9 प्रश्न पाहणार आहोत. तर यामधून पहिला प्रश्न आहे, मुंबई शहर या जिल्ह्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती आहे, तर 30.85 लाख होती, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, मुंबई उपनगर या जिल्ह्याची 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती होती, तर 93.56 लाख होती, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असणारा जिल्हा कोणता, तर मुंबई उपनगर होता, दर चौरस किलोमीटर 20,980, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, लोकसंख्येच्या घनतेच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक घनता असणारा जिल्हा कोणता आहे, तर मुंबई शहर हा जिल्हा आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वात कमी लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा कोणता आहे, तर मुंबई शहर हा जिल्हा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई शहर जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर कमी असल्याचे प्रमुख कारण काय आहे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून होणारे पुरुषांचे स्त्रियांपेक्षा जास्तींचे स्थलांतर, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, कमी लिंग गुणोत्तराच्या बाबतीमध्ये मुंबई उपनगर या जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो, तर दुसरा क्रमांक लागतो. तर पुढील प्रश्न आहे 7वा, तर 2001 ते 2011 दरम्यान सर्वात कमी वार्षिक लोकसंख्या वाढ असणारा जिल्हा कोणता आहे, तर मुंबई शहर हा जिल्हा आहे. तर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात 100% नागरी लोकसंख्या असणारे एकूण किती जिल्हे आहेत, तर 2 आहेत, कोणते, तर मुंबई शहर व मुंबई उपनगर. पुढील प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्या असणारे देशातील पहिल्या क्रमांकाचे शहर कोणते, तर मुंबई हे शहर आहे, तर 1.24 कोटी आहे, लक्षात ठेवा लोकसंख्या. यानंतर पुढील भाग आहे मुंबईमधील संस्था व मुख्यालय, लक्षात ठेवा मित्रांनो. तर यामध्ये आपण एकूण किती प्रश्न घेतलेले आहेत, तर 37 प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत, 37 आहेत, लक्षात ठेवा. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, प्रश्नांकडे लक्ष द्या. तर आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था कोणत्या शहरात आहे, तर याचे योग्य उत्तर आहे मुंबई या शहरामध्ये आहे. तर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील एकमेव इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच IIT मुंबईतील कोणत्या ठिकाणी आहे, तर पवई या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग ही संस्था मुंबईत कोणत्या ठिकाणी आहे,
तर पवई मुंबई उपनगर या ठिकाणी आहे. तर लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? तर तुर्भे येथे आहे. पुढील प्रश्न, नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे? तर वाशी येथे आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा केंद्रीय नागरी सेवा परीक्षांमध्ये टक्का वाढण्यासाठी मुंबईमध्ये कोणती संस्था स्थापन करण्यात आलेली आहे? तर प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र ही संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, 1 ऑगस्ट 1962 साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC चे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, म्हाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. पुढील प्रश्न, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, भारतीय नौदलाचे INS अश्विन हे प्रशिक्षण केंद्र कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. तर पुढील प्रश्न, हाफकिन इन्स्टिट्यूट ही संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. पुढील प्रश्न, मुंबईमधील कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय रासायनिक खतांचा कारखाना आहे? तर टॉम्प्रे सायन या. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य कृषी व उद्योग विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य मत्स्य व्यवसाय विकास मंडळाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पेट्रोकेमिकल महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबईमध्ये आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळाचे मुख्यालय मुंबईमध्ये आहे. पुढील प्रश्न, कोणत्या शहरात महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाचे मुख्यालय आहे? तर मुंबईमध्ये. पुढील प्रश्न, कोणत्या शहरात JJ स्कूल ऑफ आर्ट्स ही संस्था आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नाणे संग्रहालय महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, भारतामध्ये आंतरराष्ट्रीय लोकसंख्या अध्ययन संस्था कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. तर पुढील प्रश्न, INS हमला ही सैनिकी प्रशिक्षण संस्था मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे? तर मालाड या ठिकाणी आहे. तर पुढील प्रश्न, INS राजेंद्र हे नौदल प्रशिक्षण संस्था कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, मरीन इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ही संस्था भारतातील कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, फिशरी सर्व्हे ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न, केंद्रीय मत्स्य शिक्षण संस्था कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात प्रादेशिक कर्करोग केंद्र कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. पुढील प्रश्न, भारतातील पहिले महिला विद्यापीठ SNDT चे मुख्यालय कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबई या शहरामध्ये. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात अवकाश विज्ञान विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये आहे? तर मुंबईमध्ये. पुढील प्रश्न, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरात. पुढील प्रश्न, कोकण विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर मुंबई या शहरामध्ये आहे. शेवटचा प्रश्न, तर भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर कोठे आहे? तर तुर्भे येथे आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर मित्रांनो 6वा भाग घेतोय आपण. तर मुंबईतील वाहतूक व दळणवळण या विषयावर खूप महत्त्वाचे 22 प्रश्न पाहणार आहोत आपण आणि हे प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत तुमच्या परीक्षेसाठी. प्रश्नाकडे लक्ष द्या. तर पहिला प्रश्न आहे, मुंबईतून किती राष्ट्रीय महामार्ग जातात? तर 3 राष्ट्रीय महामार्ग जातात. लक्षात ठेवा. तर मुंबईतून जाणारे राष्ट्रीय महामार्ग कोणते आहेत? तर NH3 आहे, NH4 आणि NH8 आहेत. लक्षात ठेवा.
यानंतर पुढील प्रश्न NH3 चे बदललेले नाव काय आहे तर NH160 आणि NH60. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर NH4 आणि NH8 चे बदललेले नाव काय आहे तर NH48 हे नाव आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 5वा, तर भारतातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळांचा कितवा क्रमांक लागतो तर दुसरा क्रमांक लागतो. आशियातील 9वे सर्वात व्यस्त विमानतळ आहे, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे 6वा, तर जगातील सर्वात व्यस्त आंतरराष्ट्रीय विमानतळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कितवा क्रमांक लागतो तर 25वा क्रमांक लागतो. कितवा क्रमांक? 25वा. महत्वाचा प्रश्न आहे. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या नदीवर आहे तर मिठी नदीवर आहे, लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मुंबई पुणे द्रुतगती महामार्गास कोणाचे नाव देण्यात आलेले आहे तर यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आलेले आहे. पुढील प्रश्न, भारतातली पहिली शहरी सार्वजनिक वाहतूक सेवा कोणत्या शहरात सुरू झाली तर मुंबई या शहरामध्ये सुरू झालेली होती. तर पुढील प्रश्न आहे, मुंबईच्या बेस्ट या सार्वजनिक वाहतूक सेवेचा प्रारंभ कोणत्या दिवशी झाला तर 15 एप्रिल 1926 दिवशी झाला. तर पुढील प्रश्न, मुंबईची लोकल अर्थाय उपनगरीय रेल्वे एकूण किती भागांमध्ये विभाजित करण्यात आलेली आहे तर 3 भागांमध्ये. पुढील प्रश्न, मुंबई लोकलचे 3 भाग कोणते आहेत तर पश्चिम, मध्य आणि हार्बर, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे, मुंबईतली पहिली लोकल रेल्वे 1925 साली कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावली तर बॉम्बे व्हीटी ते कुर्ला हार्बर या ठिकाणाहून धावलेली होती. तर पुढील प्रश्न, देशातली पहिली मोनोरेल सेवा मुंबईमध्ये कोणत्या दिवशी सुरू झाली तर 4 फेब्रुवारी 2014 मध्ये सुरू झाली. तर पुढील प्रश्न, देशातील पहिली मोनोरेल मुंबईमध्ये कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावली तर चेंबूर ते वडाळा या, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली मेट्रो रेल्वे मुंबईमध्ये कोणत्या दिवशी सुरू झाली तर 8 जून 2014 मध्ये सुरू झालेली आहे. तर पुढील प्रश्न आहे, मुंबईतील पहिली मेट्रो रेल्वे कोणत्या 2 स्टेशन दरम्यान धावली तर वारसोवा ते घाटकोपर या, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, देशातील स्थापन झालेले पहिले सार्वजनिक विमानतळ कोणते होते तर जुहू विमानतळ होते. कोणते होते? जुहू विमानतळ. पुढील प्रश्न, मुंबई मधल्या कोणत्या विमानतळावरून फक्त देशांतर्गत विमान वाहतूक चालते तर सांताक्रूज या, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे जुने नाव काय होते तर सहारा विमानतळ हे नाव होते, लक्षात ठेवा. हाही प्रश्न खूप महत्वाचा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, मुंबई बंदरावरचा ताण कमी होण्यासाठी रायगड जिल्ह्यात न्हावशेवा येथे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची सुरुवात कोणत्या दिवशी झाली तर 26 मे 1951 मध्ये झालेली आहे. तर शेवटचा प्रश्न आहे, मुंबईमध्ये भारतीय नौदलाच्या कोणत्या विभागाचे मुख्यालय आहे तर पश्चिम नौदलाचे मुख्यालय आहे. यानंतर मित्रांनो आपण 7वा भाग पाहूयात मुंबई पर्यटनाविषयी. तर यामध्ये आपण एकूण 27 प्रश्न घेतलेले आहेत. तर 27 प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत तुमच्या परीक्षेसाठी. तर पहिला प्रश्न आहे, तर देशातील शहरी भागात असणारे एकमेव राष्ट्रीय उद्यान कोणते आहे तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. तर पुढील प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तर मुंबई उपनगर बोरवली या जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न आहे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामध्ये कोणत्या लेणी आहेत तर कान्हेरी लेण्या आहेत. तर पुढील प्रश्न, भारतातील पहिली कापड गिरणी 1854 मध्ये कोणत्या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली होती तर मुंबई या शहरामध्ये स्थापन करण्यात आलेली होती. तर पुढील प्रश्न आहे 5वा, तर भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे कोणी स्थापन केली तर कावसजी नानाभाई दावर यांनी केली. तर पुढील प्रश्न, नरिमन पॉइंट ते गिरगाव चौपाटी म्हणजेच मलबार हिल ही 3 किलोमीटरची सागरी किनारपट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते तर मरीन ड्राईव्ह या नावाने ओळखली जाते. तर पुढील प्रश्न, मुंबईमधील सुप्रसिद्ध जहांगीर कलादालन या वस्तुसंग्रहालयाची उभारणी कोणी केली तर सर कावसाजी जहांगीर यांनी केलेली आहे. तर पुढील प्रश्न आहे 8वा, तर मुंबईत जल पर्यटनासाठी प्रसिद्ध असणारा विहार तलाव कोणत्या नदीवर आहे तर मिठी नदीवर आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. तर पुढील प्रश्न आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे नाव काय होते तर कृष्णगिरी राष्ट्रीय उद्यान हे नाव होते. पुढील प्रश्न, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
मुंबई उपनगर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी आहे तर बोरिवली या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, मुंबईमधील प्रसिद्ध कान्हेरी लेण्या तसेच मंडपेश्वर गुफा लेण्या ही ठिकाणे कोणत्या उपनगरात आहेत तर बोरिवली या. पुढील प्रश्न, मुंबईतील सुप्रसिद्ध तारा पोरेवाला मत्स्य संग्रहालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर 1951 मध्ये झालेली आहे. तर प्रश्न, म्हातारीचा बुठी घरस दृश्य वास्तू मुंबईमधील कोणत्या उद्यानामध्ये आहे तर कमला नेहरू पार्क आणि मलबार या. लक्षात ठेवा. तर यानंतर पुढील प्रश्न, मुंबईतील प्रसिद्ध राणीचा बाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गार्डनचे नाव काय आहे तर वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आहे. तर पुढील प्रश्न, राणीचा बाग म्हणून ओळखले जाणारे उद्यान मुंबईमधील कोणत्या ठिकाणी आहे तर भायखळा या. तर पुढील प्रश्न, भारतातील सर्वात जुने प्राणी संग्रहालय कोणत्या उद्यानात आहे तर राणीचा बाग स्थापना झालेली होती 1861 मध्ये. पुढील प्रश्न, सुप्रसिद्ध शिवाजी पार्क मैदान कोणत्या ठिकाणी आहे तर दादर मुंबई या ठिकाणी आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 18वा, तर इंडोर गेमसाठी प्रसिद्ध असणारे महाराष्ट्रातील एकमेव वातानुकूलित स्टेडियमचे नाव काय आहे तर वल्लभभाई पटेल स्टेडियम मुंबई. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, भारतातील सर्वात मोठे विज्ञान केंद्र नेहरू विज्ञान केंद्र हे मुंबईतील कोणत्या भागामध्ये आहे तर वरळी या भागामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे 20वा, तर मुंबई बंदराच्या देखरेखीसाठी पोर्तुगीजांनी मुंबईमध्ये कोणता किल्ला बांधला होता तर बांद्रा किल्ला बांधलेला होता. पुढील प्रश्न, मुंबईमधील सुप्रसिद्ध हँगिंग गार्डनचे नाव काय आहे तर फिरोजशाह मेहता उद्यान आहे. पुढील प्रश्न, मुंबईमधील प्रसिद्ध शिव मंदिर वाळकेश्वर मंदिर हे कोणत्या तलावाच्या परिसरात आहे तर बाणगंगा तलावाच्या. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मुंबईमधील प्रमुख पर्यटन स्थळ हाजी अली या ठिकाणी कोणाची समाधी आहे तर मुस्लिम संत हाजी अली शाह बुखारी यांची समाधी आहे. तर पुढील प्रश्न, मुंबईमधील सुप्रसिद्ध डॉक्टर भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय चे जुने नाव काय आहे तर योग्य उत्तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, मुंबईमधील सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर कोणत्या परिसरात आहे तर प्रभादेवी या परिसरामध्ये आहे. पुढील प्रश्न, सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचे बांधकाम 1801 मध्ये कोणी केले तर लक्ष्मण विठू आणि देवबाई पाटील यांनी केलेले आहे. तर पुढील प्रश्न, मुंबईतील ख्रिश्चन आणि कोळी बांधवांचे श्रद्धास्थान असणारे माउंट मेरी चर्च कोणत्या परिसरात आहे तर बांद्रा या परिसरामध्ये आहे. तर यानंतर मित्रांनो आपण मुंबईतील नाट्यगृहांविषयी खूप महत्त्वाचे काही 5 प्रश्न पाहणार आहोत. किती प्रश्न आहेत? 5 आहेत एकूण प्रश्न. तर त्यापैकी पहिला प्रश्न, मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर योग्य उत्तर प्रभादेवी या ठिकाणी आहे. तर पुढील प्रश्न, मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर मांटुगा या ठिकाणी आहे. प्रश्न तिसरा, तर मुंबईतील श्री शिवाजी मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर दादर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, मुंबईतील दीनानाथ नाट्यगृह कोणत्या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, योग्य उत्तर विले पार्ले या ठिकाणी आहे. तर पुढील प्रश्न आहे 5वा, तर मुंबईतील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह कोणत्या ठिकाणी आहे तर बोरिवली या ठिकाणी आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे 5वा. तर यानंतर मित्रांनो आपण 9वा भाग पाहूयात. यामध्ये आपण मुंबईतील मनोरंजन संबंधी संस्था पाहणार आहोत. यामध्ये आपण एकूण 10 प्रश्न घेतलेले आहेत आणि 10 प्रश्न खूप महत्त्वाचे ठरणार आहेत मित्रांनो. तर पहिला प्रश्न आहे, सुप्रसिद्ध यशराज फिल्म्स हा स्टुडिओ कोणी स्थापन केलेला आहे तर यश चोपडा मुंबई. लक्षात ठेवा. यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर धर्मा प्रोडक्शनचे संस्थापक कोण आहे तर यश जोहर आहेत. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, RK फिल्म स्टुडिओ कोणी व कोठे स्थापन केला तर राज कपूर यांनी केला चेंबूरमध्ये. पुढील प्रश्न, पृथ्वी थिएटर कोणी व कोठे बांधले तर शशी कपूर यांनी जुहू येथे बांधले. तर पुढील प्रश्न, मेहबूब स्टुडिओज संस्थापक कोण होते तर मेहबूब खान बांद्रा. लक्षात ठेवा. तर पुढील प्रश्न, पूर्वी चित्रपट निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारा मेहबूब स्टुडिओ मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी होता तर बांद्रा पश्चिम या ठिकाणी होता. तर पुढील प्रश्न, जगप्रसिद्ध RK फिल्म स्टुडिओ कोणत्या ठिकाणी आहे तर चेंबूर या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न, संपूर्ण भारतात मुंबईतील प्रसिद्ध असणारी फिल्म सिटी दादाभाई फाळके चित्रनगरी मुंबईमधील कोणत्या उपनगरात आहे तर गोरेगाव या आहे.
पुढील प्रश्न, भारतातील पहिली चित्रपट कंपनी बॉम्बे टॉकीज ही मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी 1934 मध्ये स्थापन करण्यात आली होती? तर मालाड या. पुढील प्रश्न, जगातील सर्वात मोठी असणारी भारतीय चित्रपट सृष्टीमधील सर्वात जास्त चित्रपट हे मुंबईतील फिल्म सिटीमध्ये निर्माण होतात. तर या फिल्म सिटीचे नाव काय आहे? तर दादाभाई फाळके चित्रनगरी नाव आहे. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो आपण इतर काही मुंबई जिल्ह्याबद्दल खूप महत्त्वाचे 6 प्रश्न पाहणार आहोत. किती प्रश्न आहेत? 6 प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न, मुंबईमध्ये ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1845 मध्ये झालेली आहे. तर पुढील प्रश्न, कोणत्या नदीला 26 जुलै 2005 रोजी पूर आल्याने मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठी पूर परिस्थिती उद्भवली होती? तर मिठी या नदीला. पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम मुंबईमधील कोणते आहे? तर डी.वाय. पाटील स्टेडियम आहे. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र, खत कारखाना तसेच तेल पाच शुद्धीकरण केंद्र हे तीनही उद्योग आहेत? योग्य उत्तर तुर्भे. पुढील प्रश्न, मुंबईमध्ये 26/11चा दहशतवादी हल्ला कोणत्या दिवशी झाला? तर 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेला आहे. यानंतर शेवटचा प्रश्न घेतोय मित्रांनो, तर भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेला 2011 एक दिवसीय विश्वचषक अंतिम सामना मुंबईतील कोणत्या स्टेडियमवर झाला? तर वानखेडे या स्टेडियमवर झालेला आहे. आणि मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहिला होता आणि जर तुम्ही हा व्हिडिओ मन लावून पाहिलेला असेल तर तुम्हाला नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. आणि प्रश्नही तुमच्यासाठी सोपा ठेवलेला आहे मित्रांनो. आणि प्रश्न असा आहे, मुंबईमध्ये पोलीस ठाण्यांची संख्या एकूण किती आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो तुम्हाला जर या व्हिडिओची फ्री PDF हवी असेल तर व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 2000 लाईक ठेवण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो 2000 लाईक कंप्लीट झाल्यावर ताबडतोब तुम्हाला टेलिग्राममध्ये PDF अपलोड केली जाईल. आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.